नमस्कार मंडळी, सर्व कोकणचा यूट्यूब चॅनल मी देवान आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज अवकाळी आलेला पाऊस म्हणजे थोड्या वेळानं गडगडत होता तिकडे वरच्या साईडला. हे बघा ढग बघा, एकदम असे ढगाळ कालसर केला नाहीत. सध्या तर दिवाळी होऊन गेली आणि जमीन राहिली होती ती केलेली होती, कारण घराच्या पुढचं अंगण होतं ते केलेलं होतं आणि जी राहिली होती ती म्हटली उद्या खातूया. सो काल आलेला पाऊस म्हणजे रात्री 9:30 वाजता आलेला अचानक पाऊस जमीन पूर्ण भिजवला नाही. आणि नंतर मग गेलो रात्री कागद बिगद टाकलेले आणि थोडीशी ओलसर होती ते आता आज उन्हाचा पण नाव नाही, कारण सकाळपासून मळब होतं हे बघा इकडं. आणि आता मागाची थोड्या वेळानं पाऊस गडगडत होता आणि आता वरच्या अंगणातली तुळशी जवळची जी जमीन होती त्या खताला सुरुवात केलेली होती. आणि रात्री पाऊस पडला ना, आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी एवढं प्रचंड गरम होत होतं ना, बेकार एवढी गरमी. सध्या हे बघा आता पण एवढं उकडतंय. हा बघा इकडचं हिरवगार निसर्ग, कारण घराच्या पाठीमागे आलो होतो म्हटलं त्या डोंगराच्या इकडे या साईडला पाऊस धरला असेल कदाचित. जाणार होतो तिकडे बघायला, तर जाता येतं नंतर थोड्या वेळेला. मंडळी इकडे घराच्या पाठीमागं आलेलं आहे आणि इकडे बघा तिकडे ओरडायला सुरुवात करतोय. कदाचित कोणतरी साप नाही तर जनावर वगैरे असेल. आणि पुढे बघा इकडे डोंगर बघायला आलो होतो. पाऊस कदाचित इकडे आलात ना क्लेट एकदम इकडनं असं दिसत काय वातावरण आहे. हे बघा मग तिकडं त्या डोंगराकडे पाऊस धरलेला दिसत नाही, पण असाच आमच्याकडे याला अवकाळी आलेला पाऊस म्हणतात. बघा वरती मात्र एकदम असा काले काले कुट्ट ढग केला नाहीत. चला जाऊया आता घरी. तिकडे आणि गरम ना लय विचारू नका, एवढं प्रचंड गरम होतंय. आईनी घराच्या पाठीमागं असा मस्त मांडव करून त्यात कसलं तरी बी पेरलेलं होतं, ते बघूया आज म्हणजे लागलेले आहेत का. बघूया कशावर ना, तर कोणतं फळ बिल असेल, काकडी असेल म्हणा, तर आपल्याला त्या फळावरून समजेल. हे बघ इकडं असं मस्त मांडव घातलेलं आहे आणि इकडं बी पेरलेलं आहे. हे बघा मंडळी इकडे बी पेरलेलं होते ते दोडक्याचं. एका छोटी छोटी लागली बघा, तिथे एक मोठा आहे त्या साईडला. हे बघा म्हणजे जवळजवळ आईची मेहनत कामी आली. आणि इकडे आपली हात जडायची फणस आहे इकडे. हे बघा आणि त्या साईडला शेगळ आहे एक. आणि या साईडला घराच्या इकडे सप्र होतं त्या साईडला अशा मखमल्या लागलेल्या होत्या. बघा छोटे छोटेसे गोंड्या लागलेत. अजून पुढच्या वरती अंगणाच्या तुळशीच्या वरती आहे ना, तिकडे पण लावलेले होते मखमल्या. तिकडे बघूया नंतर जाऊया थोड्या वेळाला. घराच्या पाठीमागा बघा किती मस्त वातावरण झालंय, थंडगार. मग अशी गरमी होत होती, पाऊस येणार. हे बघा गडगडतोय बारीक बारीक तसा म्हणायला गेलात तर, पण बघूया. कारण जमीन पण खाजायला तिकडे सुरुवात केलेली आहे. संध्याकाळपर्यंत तरी येईल, नाही तर आला तर रात्री येईल अचानक आणि ती झोप मोड करेल. चला पाठीमागं जाऊया, घराच्या पुढे जाऊया. मंडळी आता घराच्या पुढे जाताना जरा एक छोटंसं काम होतं ते करून घेऊया फटाफट. तर चिमण्यांना पाणी टाकायचे, खराब झालेलं असणार कारण आता पाऊस पण कमी झाला आहे. चला पाणी घेऊया. मग घेतलेले पाणी टाकतो ते मस्त त्या दगडाला ना असे कोरलेलं आहे पुढच्या तिथे आहे ना तो. बघा अशा प्रकारे या दगडाला असं मस्त कोरून घेतलेलं, कारण एकदम असा वरनं प्लेन होता हा दगड. पाणी टाकूया.
म्हणजे रोज पक्षी येतात पाणी पियाला. म्हणजे इकडं टाकी भरली की पाणी जे वाहतं त्याच्या डायरेक्ट याच्यात पडतं. इकडं पाईप लावलेलं आहे. चला मंडळी आता निघालेलं आहे शाळेकडं, कारण कंटाळा होता घरी बसून. तो सगळी मुलं सगळी शाळेकडे गेली सायकली फिरवायला. हे बघा करंजुलावाडीला आर्यन पण आला माझा मित्र. शाळेकडे जाऊया. चला शाळेत जाऊन आता एकदम वाजता टाइमपास करूया. तर संध्याकाळचे वाजलेले आहे 4. गवत बघा पुढं. काय आलाय कुठं? चल तू पण. चला मंडळी तिकडे जाऊ नको. पाऊस बारीक बारीक गडगडतोय. चला ये कुठं राहतोय? कायला चल किस्ता वाव. हे बघा गावाकडची पोरं अशी टंगाल मंगाल मस्ती करू असतात. इकडचा निसर्ग बघा कसा हिरवगार मस्त दिसतंय. पोरं गेली पुढं. हा बघा इकडं असा माझ्या पाठीमागे बघा ना पूर्ण अंधार केला नाही पावसाने. आणि पहिल्या दिवशी पाऊस पडतो तेव्हा काही वेगळीच मजा मिळते राव. म्हणजे पाऊस येतो तर पण हिरवागार थंडावा आणि काय त्या मातीचा सुगंध आणि झुलझुल वाऱ्याची मस्त हवा किती, हेच आपल्या खरं कोकणातलं सुख असतं. आणि पहिला दिवस आपल्याला अनुभवायला मिळतो ना तेव्हा काही वेगळ्याच मजा येतात राव. हे बघा आणि मातीचा एकदम असा प्रचंड वास येतो. तिकडे वाटतं रेनबो इंद्रधनुष्य उगवलेला दिसते असं कदाचित. बघा इकडनं असं मस्त थंडगार वातावरण झालंय. शाळेकडे आलेलं आहे. मंडळी आपण आता रात्रीपर्यंत अशी वाट पाहणार आहोत पावसाची. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे बघा पोरं इकडे खेळण्याची सुरुवात करतात. कबड्डी खेळतात वाटतं. बघा थोडा थोडा थेंब थेंब पाऊस घालतोय बारीक बारीक रिमझिम रिमझिम. मस्त शाळेचं ग्राउंड, मोकळं मैदान. हा 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 पकड. पाऊस आला त्याला. पाऊस आला पाऊस. काळोख झाला पूर्ण. आमची शाळा फायनली मंडळी आता घरी आलेली आहे आणि पावसाला रिमझिम रिमझिम सुरुवात झाली. हा बघा
कागद आदरलेले अंगण्यात पूर्ण वाट लावला पावसान. मंडळी आता धुक्याला सुरुवात झालेली आहे बघा. माझ्या पाठीमागं बघा किती धुका लागायला सुरुवात झाली. आणि मगाशी एक पावसाची सर येऊन गेली आणि आता थोडा रिमझिम रिमझिम पाऊस गलतोय. आणि जमीन पण केलेली होती, खणून ठेवलेली होती. तो कोटाडा पाऊस आला शेवटीला. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी मिळाला. पण जमिनीची पूर्ण वाट लावलेली आहे. सो आय होप व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल कुणी नवीन असेल आणि फटाफट सबस्क्राईब करा. भेटू अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत टाटा बाय. कोकण आपलंच असते, काळजी घ्या.